नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण लाखे. मित्रांनो, मी 2022 ला आणि 2023 ला राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि या वर्षी म्हणजे 2024 चा जो माझा अटेम्प्ट होता, त्यामध्ये मला 116 मार्क होते आणि माझा एक क्वेश्चनमुळे माझा राज्यसेवेच्या प्रिलिमचा रिझल्ट गेला. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एक रिझल्ट किती मोठी त्याचा चान्स, त्याची संधी गमावतो, हा अनुभव मला ह्या मधल्या काळामध्ये आला. पण मित्रांनो, विषय असा झाला की ज्यावेळेस मी 2022 ला GS2 विषयाचा अभ्यास करत होतो आणि त्यावेळेस मला एक गोष्ट समजली की मी GS2 चा अभ्यास करताना सर GS2 मध्ये 4 पार्ट येतात. एक तर येतो कोर क्वालिटी, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट आहे पॉलिटी पार्ट 2. तिसरा आहे पंचायत राज आणि चौथी महत्वाची गोष्ट काय आहे ते आहे कायदे, बरोबर. तर 2022 ला मला मार्क आले होते 97 ते 100च्या दरम्यान, बरोबर, 2022 ला. आणि मला 2023 ला देखील 97 ते 100च्याच दरम्यान मध्ये मार्क आले. मग लक्षात आलं, मी ज्यावेळेस मी पाहिले की यार माझं काय चुकतं नेमकं, मग दोन्ही अटेम्प्टला मला तेवढेच मार्क आले, माझे मार्क इम्प्रूव्ह नाही झाले. मी अभ्यास तर चांगला केला, रिव्हिजन चांगल्या केल्या, पण माझे मार्क इम्प्रूव्ह नाही झाले. तर माझं काय चुकलं मित्रांनो, मी काय करायचो, पॉलिटी पार्ट 2 जे आहे का, पार्ट 2, मी या विषयाला जे हे आपले 60 वगैरे प्रश्न येतात याचा मी चांगला अभ्यास केला. एक दुसरी गोष्ट, जे कायद्याला 30 प्रश्न येतात ना, मी ह्याचाही चांगला अभ्यास करायचो. म्हणजे मी पॉलिटी पार्टची चांगली रिव्हिजन करायचो आणि कायद्यांची चांगली रिव्हिजन करायचो. पण प्रॉब्लेम कुठं व्हायचा, कोर पॉलिटी मग मी उरलेल्या वेळात वाचल्यानंतर, समजा ह्याला 35 ते 40 प्रश्न येतात, बरोबर. कोर पॉलिटी पण मी वाचल्याच्या नंतर ज्यावेळेस मी पॉलिटी पार्ट 2, कोर पॉलिटी कायदे करायचो आणि ऐन एक्झामच्या एंडच्या महिनाभरामध्ये माझी पंचायत राजला प्रॉपर रिव्हिजन व्हायची नाही. मी पंचायत राज वाचायचो पण पंचायत राजला माझी प्रॉपर रिव्हिजन व्हायची नाही. म्हणून काय व्हायचं की मी ज्यावेळेस ऐन एक्झामच्या वेळेस माझे जास्तीत जास्त, म्हणजे नाही म्हटलं तरी माझे कोर पॉलिटीला जायचे मित्रांनो 5 सोपे प्रश्न माझे चुकायचे, ते कुणाचेही चुकतात जर रिव्हिजन नाही प्रॉपर केली तर. आणि माझे पंचायत राजला 3 ते 4, मी जास्त म्हणत नाही पण 3 ते 4 प्रश्न माझे चुकायचे. मग काय झालं की अरे 5 प्रश्न इथे गेले, 3-4 इथे गेले, म्हणजे 8 प्रश्न माझे सोपे जायचे, जे की मला येऊ शकत होते, पण रिव्हिजन मुळे ते व्हायचं नाही. ती चूक मी 22 ला केली, ती चूक माझी कधी झाली, 23 ला. म्हणून मी काय केलं मित्रांनो की 2024 ला मी माझ्या स्वतःसाठी काही नोट्स काढल्या होत्या मित्रांनो, पंचायतराजच्या एक 10 ते 12 पानांच्या मी पाठपोट जे पेज आहे असे एक 10-12 पानांच्या मी नोट्स काढल्या पंचायत राजच्या. आणि त्या नोट्स मधून मी मग चांगली प्रॉपर रिव्हिजन होईल या विषयाने मी ते वाचत राहिलो. पण विषय असा झाला की माझी समजा प्रिलिम्स क्लिअर नाही झाली, परंतु मग माझ्या ज्या मी नोट्स काढल्या होत्या त्या नोट्सचा तुम्हाला सगळ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने मी पंचायत राज ची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच टाकतोय मित्रांनो. आणि फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे का, ही जास्तीत जास्त 5 तासामध्ये 4-4.5 ते 5 तासामध्ये संपेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला या गोष्टीची खरंच जाणीव आहे की तुमच्या सगळ्यांचा वेळ फार कमी राहिलेला आहे, बरोबर. आता राहिला 1च महिना, बरोबर. आणि मी 1 महिन्याच्या काळामध्ये मी तुम्हाला काहीतरी थातुरमातुर शिकवून, बेजबाबदारपणे म्हणजे शिकवून तुमचा मला सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाहीये. तुमची प्रॉपर रिव्हिजन व्हावी आणि तुम्हाला सगळ्यांना एक तरी चांगली रिव्हिजन पंचायत राजची कमी वेळामध्ये करता यावी या उद्देशाने मी ही बॅच घेतो आहे. आणि मग यामधनं तुमचे जे बारीक बारीक नॉलेजचे गॅप्स आहेत ते पण तुमचे फिल होतील आणि दुसरी गोष्ट तुमची प्रॉपर रिव्हिजन होईल. लक्षात आलं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की ज्यावेळेस आता तुम्हाला वाटेल की यार मग मी जे नोट्स काढलेले आहेत, मी नोट्स तुम्हाला ग्रुपवर टाकतोच, तुम्ही त्या पाहून तुम्ही पण निर्णय घेऊ शकता. आता तुम्हाला एक वाटेल की यार मग ज्या नोट्स तर आहे पण मी नेमकं शिकवतो कसं, बरोबर. मग मी शिकवतो कसं हे पाहण्यासाठी आपल्याला एक छोटं मी तुम्हाला डेमो आता दाखवतोय, त्यावरून तुम्ही समजून घ्या की मला कसं पंचायत शिकवता येतं का नाही ते. ओके, डन. तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या समित्या असतात ना मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या, बरोबर. तर जिल्हा परिषदेच्या ज्या समित्या आहेत ना, त्या समित्यांबद्दल मी तुम्हाला सांगतो की किचकट पार्ट आहे आणि तो पोरांना समजत नाही, बरोबर. काय आहे की जिल्हा परिषदेमध्ये एकूण 10 समित्या असतात मित्रांनो, बरोबर. 10 समित्यामध्ये काय आहे की एक असते स्थायी समिती,
एक असते स्थायी समिती, बरोबर, आणि 9 असतात मित्रांनो विषय समित्या. 9 असतात विषय समित्या. मित्रांनो विषय समिती म्हणजे काय आहे की वेगवेगळे जे विषय असतात, आता आरोग्यासारखा विषय आहे, कृषी, पशुसंवर्धन आहे, जल व्यवस्थापन आहे, पाणी पुरवठा आहे, बरं शिक्षण आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, अर्थ आहे, या सगळ्या विषयांचे जे सभापती असतात ना मित्रांनो, ते हे 9 विषय समिती आहेत आणि ही जी एक स्थायी समिती आहे, अशा प्रकारच्या टोटल 10 समित्या असतात. आणि या विषय समितीचे जे सभापती असतात हे वेगवेगळ्या विषय समितीचे आपण निवडतो, कुणामधून तर जिल्हा परिषदेच्या सदस्यामधून. लक्षात आलं तुम्हाला? इथे काय लक्षात घ्यायचंय की झेडपीच्या किती समित्या असतात? टोटल 10. एक दुसरी गोष्ट, एक असते स्थायी समिती, 9 असतात विषय समित्या. लक्षात आलं? बरोबर. आता पुढे जा. पुढे महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं ना की एक असते स्थायी आणि 9 असते विषय समिती. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी स्थायी समिती आहे ना, ही स्थायी समिती, तर ह्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा झेडपीचा अध्यक्ष असतो. कळलं तुम्हाला? म्हणजे ही जी स्थायी समिती आहे तिचा जो सभापती, अध्यक्ष नाही सभापती म्हणूया, समितीला सभापती असतो. समिती जी आहे ही स्थायी समिती, ह्या समितीचा जो पदसिद्ध अध्यक्ष असतो ना, हा झेडपीचा अध्यक्ष असतो. म्हणजे झेडपीचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. लक्षात आलं तुम्हाला? एक. दुसरी गोष्ट, आता ह्या ज्या 9 विषय समित्या आहेत का, ह्या 9 विषय समित्यांची आपण फोड कशी करू? 1+8 अशी करू. कारण का? कारण ही एक समिती जी आहे ना, ही आहे जल व्यवस्थापन समिती. लक्षात आलं तुम्हाला? जल व्यवस्थापन. आणि मित्रांनो ही जी जल व्यवस्थापन समिती आहे का, या जल व्यवस्थापन समितीचा पण जो अध्यक्ष असतो ना, तो पण कोण असतो रे? हा झेडपीचा अध्यक्ष असतो. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणायला लागलोय? म्हणजे जिल्हा परिषदेच्या 10 समित्यापैकी 2 समित्यांचा एक एक स्थायी आणि एक विषय समिती, कोणती? जल व्यवस्थापन वाली, या 2 समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? झेडपीचा अध्यक्ष असते. कळलं तुम्हाला? इथपर्यंत कळलं? म्हणजे 10 पैकी 2चं कोण? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. आता पुढे बघा, मग आता राहिल्या किती? 8 विषय समिती राहिल्या ना रे. आता जल व्यवस्थापन जी समिती आहे तिचा अध्यक्ष तर आपण पाहिला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही ज्या 8 विषय समिती आहेत ना, मग आता ह्याचे किती सभापती असतील? तुम्हाला वाटेल 8 समिती आहेत ना, मग 8 ची किती असतील बाबा? 8 असतील, बरोबर, 8 सभापती असतील. पण तसं नसते भावनो. काय विषय की एक गोष्ट लक्षात घ्या, जे 8 विषय समित्या आहेत ना, त्या 8 विषय समित्याचे जे सभापती असतात ना, हे असतात 5. कळलं तुम्हाला? किती असतात? 5. म्हणजे 8 विषय समित्याचे सभापती हे 5 असतात. हे डोक्यात ठेवायचं. कळलं तुम्हाला? किती असतात? 5 असतात. आता लक्षात घ्या, आता हे जे 5 जे आहेत का, 5 विषय समित्या, बरोबर, मग ह्याचे जे समिती तुम्ही म्हणता 8 समिती आहेत आणि 5 सभापती, मग हे कसे तुम्ही बेरीज लावायची? तर मी तुम्हाला लक्ष देऊन सांगतो, लक्ष देऊन ऐका. आता 8 विषय समित्यात ना, एक जो सभापती असतो तो महिला, एक असते महिला सभापती. लक्षात आलं तुम्हाला? दुसरी गोष्ट, जिल्हा परिषदेचा जो उपाध्यक्ष असतो मित्रांनो, तो असतो एका समितीचा अध्यक्ष. कळलं तुम्हाला? तिसरी महत्वाची गोष्ट, जो तिसरा जो सभापती असतो का, तो असतो कृषी. ही एक आहे बरं का मित्रांनो, एक मिनिट थांबा. कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास. म्हणजे लक्षात आलं काय? ही एक आहे आणि ही दुसरी आहे. ह्या 2 विषय समिती आहे. लक्षात आलं? कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास आहे का, ही 2 विषय समित्यांचा एकच सभापती असते. लक्षात आलं तुम्हाला? काय, एक महिला असती, बरोबर, एक असते झेडपीचा उपाध्यक्ष, आणि ह्या 2 समित्याचा अध्यक्ष एकच असते. म्हणजे किती झाले? 1 2 3 सभापती झाले आणि 1 2 3 4 समित्या झाल्या. कळलं तुम्हाला? आता राहिलं काय? आता राहिले किती? 2 सभापती, बरोबर,
आणि 4 समित्या, 4 विषय समित्या. लक्षात आलं तुम्हाला? मग ह्या ज्या 4 विषय समित्या असतात ना, एक असते आरोग्य आणि शिक्षण, कळलं? आणि दुसरी असते अर्थ अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम. लक्षात आलं तुम्हाला काय? आता याचा एक असणार सभापती आणि याचा एक असणार. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे समित्या 4 झाल्या, सभापती 2 झाले. आता आपण बेरीज लावू, मागे या. मी काय म्हणलं, 5 असतात सभापती, 8 विषय समित्यांचे. लक्षात आलं? लक्षात आलं तुम्हाला? बरोबर. आता 1 2 3 1 2 3 झाल्या, ही 4 आणि ही 5. कळलं? अशा झाल्या 8 समित्या आणि त्याचे सभापती किती झाले रे? 5. आता पुढे लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. आता स्थायी समिती जिल्हा परिषदेची आहे ना, त्याची आपण रचना लक्षात घेऊ. जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते ना मित्रांनो, बरोबर. आता त्याची सदस्य संख्या किती असते रे? मी काय म्हणलं तुम्हाला, जिल्हा परिषदेचा जो पदसिद्ध अध्यक्ष असतो ना, तो कोण असतो? मी काय म्हणलं की झेडपीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, असं मी म्हटलं. मग स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात मित्रांनो? स्थायी समितीमध्ये असतात 13 सदस्य, बरोबर. पण आता हे 13 मध्ये काय आहे की आता आपण जे विषय समितीचे 5 सभापती बघितले का, तर हे 5 सभापती आहेत का? 5 मित्रांनो, हे 5 विषय समित्यांचे सभापती, विषय समित्यांचे सभापती जे आहेत ना, हे ह्या स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. लक्षात आलं का तुम्हाला? काय म्हणलं मी तुम्हाला? पदसिद्ध सदस्य. आणि कळलं? आणि हे झाले 5, म्हणजे आता उरले किती? 8. आणि हे जे 8 आहेत का, हे 8 जिल्हा परिषदेचे जे निवडून आलेले झेडपी सदस्य असतात का, त्याच्यामधून निवडले जातात. कळलं तुम्हाला? स्थायी समितीचा एक अध्यक्ष असतो, झेडपीचा अध्यक्ष. कळलं? आणि 13 असतात, काय असतात? हे 5 विषय समित्यांचे जे सभापती असतात ते पदसिद्ध सदस्य असतात, कशाचे? स्थायी समितीचे. आणि हे उरलेले 8 आहेत का, हे झेडपीच्या सदस्यांमधून निवडायचे, बरोबर. पण आणखी एक इथं काय आहे मित्रांनो, हे 8 जे आहेत का, हे 8 मधल्या 2 जागा ह्या SC ST आणि OBC या तिन्हीला द्याव्या लागतात. म्हणजे ह्या तिन्हीला रिझर्व्ह असतात. लक्षात आलं तुम्हाला? 13 ची बेरीज लागली 5 विषय समित्यांना आणि 8 झेडपीच्या सदस्यांमधून. म्हणजे स्थायी समितीचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे. बऱ्याचदा आपल्याला ही समिती कळत नाही. आणि प्रत्येक वेळी आणखी एक महत्वाची गोष्ट काय की ह्या समितीचा जो सचिव असतो ना मित्रांनो, हा सचिव फार महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव हा सीओ नसतो, तो असतो डेप्युटी सीओ. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे ऑब्लिक BDO. कळलं कोण असतो? BDO. लक्षात आलं? इतकं सोपं आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही समजून घेता ना एखादी गोष्ट, तेव्हा ती लक्षात राहते. आणि आपण पंचतराजला काय करतो, तुलनात्मक वाचायचं. ग्रामपंचायत इथं, नंतर इथं, नंतर इथं. आता ग्रामपंचायत मध्ये सरपंचाला अविश्वास ठराव दाखवायचा आहे, मग काय करणार? 2/3 लोक मागणी करणार कुणाकडे? तहसीलदारकडे. पंचायत समितीला काय करणार? 1/3 लोक मागणी करणार कुणाकडे? करणार DM कडे करणार. DM मध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. झेडपीला पण कसं करणार? अविश्वास ठरावाच्या वेळेस 1/3 लोक मागणी करणार कोणाकडे? करणार? DM कडे करणार. म्हणजे ज्यावेळेस आपण तुलनात्मक जे बघतो ना, मग ते 1/3 इकडचं ग्रामपंचायतला जातं, ग्रामपंचायतचं पंचायत समितीला जातं. कळलं का? पण तुम्ही जर प्रॉपर स्ट्रक्चर एक एक टॉपिक जर समजून घेतला, जो छोटा आहे, आणि जर तुम्ही त्या पद्धतीनं रिव्हिजन जर प्रॉपर केली, 10च पानांच्या नोट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करायचं आणि म्हणजे रिव्हिजन होईल अशा पद्धतीने मी स्ट्रक्चर केले आहेत. आणि माझे 100 नोट्स पण मी तुम्हाला त्यामध्ये देणार आहे. आणि मित्रांनो, मी अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगून मी पंचतराज विषय शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि माझं हे पहिलंच लेक्चर आहे, त्यामुळे जर काही थोडीफार इकडे तिकडे चूक जर वाटली प्रिंट मिस्टेक मध्ये, तर ते तुम्ही मला नंतर विचारू शकता. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर होणार आहे. तर आणखी एक महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो, की शेवटी
काही काही विषय आहेत ना हे दुर्लक्षित होतात, बरोबर. आणि त्या GS2च्या ह्याच्यामध्ये पंचायत राज हा दुर्लक्षित होणारा विषय आहे असं मला वाटल्यामुळं मी या विषयाची बॅच घेण्याचा विचार केला आणि त्यानुसार आपण ही बॅच घेतो आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना ही बॅच आवडेल आणि तुम्ही कसल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न ठेवता ही बॅच नक्की परचेस करा. तुम्हाला 1-2 मार्काचा नक्की फायदा होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर 3 ते 4 प्रश्न परीक्षेला बरं का, जर तुमचे एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमुळे रिव्हिजन झाल्यामुळे जर बरोबर येत असतील तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये एका मार्कावरती 15-15 पोरं असतात, 15 असतात, कधी 16 असतात. म्हणजे 4 मार्कावरती 60-60 मार्कांनी रँक खाली वरती होते, बरोबर. तुम्हाला लक्षात येते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना समजेल आणि फार सोप्या भाषेमध्ये ही बॅच आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.